श्रावणी चौथा सोमवार ओतूर या ठिकाणी जात असताना मित्रांनो, तुम्ही पाहू शकता मी विश्वास भालेकर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असे वातावरण ओतूर या ठिकाणी मित्रांनो. दोन्ही बाजूंना मित्रांनो तुम्ही पाहू शकता भारी भारी स्टॉल, उंच असा पाळणा, आकाशी पाळणा तुम्हाला दिसत आहे व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो. आणि खूप गर्दी असल्यामुळे मित्रांनो पुढे जाण्यास फार वेळ लागत होता मित्रांनो. आणि दोन्ही बाजूला तुम्ही पाहू शकता छान छान असे स्टॉल, ज्यांनी त्यांनी आपापली दुकाने लावली होती. प्रत्येक उंच पाळणा मित्रांनो जाता जाता लागला आम्हाला मित्रांनो. पुढे जाण्यासाठी मित्रांनो जवळजवळ आम्ही मग कपर्दिकेश्वर मंदिराजवळ जवळजवळ आले मित्रांनो. आणि त्याच ठिकाणी मित्रांनो कुस्ती स्टेडियम ओतूर अगोदरच कुस्ती पाहण्यासाठी भाविकांनी खूप गर्दी केली होती. तुम्ही एकदा येऊन मित्रांनो तिथला आनंद व्यक्त करू शकता मित्रांनो. आणि जवळजवळ आम्ही फायनली कपर्दिकेश्वर मंदिराजवळ मित्रांनो जवळजवळ आम्ही पोहोचलो मित्रांनो. आणि नक्की या मित्रांनो, आणि त्या ठिकाणी मित्रांनो आम्ही काही फोटो पण शूट केले मित्रांनो. माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. खूप छान असे व्हिडिओ पाहायला मिळतील. जुन्नर तालुका ओतूर. वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरामध्ये मित्रांनो तांदळाची पिंडी पण तयार होतात मित्रांनो. फायनली आम्ही खूप गर्दी असल्यामुळे मित्रांनो आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं आणि प्रदक्षिणा घातली मित्रांनो. तुम्ही जर आले श्रावण महिन्यात तर नक्की आज जाऊन बघा मित्रांनो. अतिशय सुंदर अशा पिंडी निघतात मित्रांनो. आणि तुम्ही पाहू शकता, तुम्ही बाजूच्या पिंडी पाहू शकता व्हिडिओद्वारे. नमो नमो शंकरा भोलेनाथ शंकरा त्रिलोकनाथ शंभुरे शिवाय शंकरा. नमो नमो शंकरा भोलेनाथ शंकरा रुद्रदेव हे महेश्वरा. मांडवी नदी आणि त्या ठिकाणीतील व्हिडिओ मित्रांनो आवडला नक्की लाईक शेअर करा. तुझको क्या हुआ मुझको ये बता. मेरी बाहों में सोने लगी. हाँ मैं दीवाना सा हूँ. दर्शन झाल्यावर आम्ही परत निघालो मित्रांनो. आणि आम्ही प्रसाद घेण्यासाठी माझा मुलगा आणि माझी बायको तुम्हाला दिसत आहे मित्रांनो टेस्ट करत आहेत मित्रांनो. बर्फी वगैरे आम्ही घेतल्या. आणि अतिशय भूक लागल्यामुळे आम्ही एका हॉटेलमध्ये गेलो. पावभाजी, ती माझ्या मुलानं बायकोनी स्वाद घेतला पावभाजीचा. आणि मला उपवास असल्यामुळे मी काही खाल्ली नाही भाजी. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक शेअर करा मित्रांनो. आणि आम्ही परत निघाला असताना मित्रांनो पाऊस लागला. बारिश कसा वाटला व्हिडिओ नक्की लाईक शेअर करा.